प्रत्येक वेळा खोटं का बोलायचं असतंय? जे खरं आहे ते सांग ना. टायटल वेगळं आणि व्हिडिओमध्ये वेगळं का असतंय? असे बरेच कमेंट आले. मला वाटते की त्यावरती थोडंसं बोलायला हवं. तर नमस्कार मंडळी. परवाचा व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल की मी ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरवरून मम्मीला घेऊन आले होते. तर देवास शपथ सांगते, खरं सांगते, मध्य रस्त्यावरती आम्हाला कॉल आला होता आणि सांगण्यात आलं होतं की ताई तुमचा वरचा दरवाजा उघडा आहे. आणि आमच्या शेजारचे सुद्धा व्हिडिओ बघतात ज्यांनी मला कॉल केला होता. तर खरंच आमचा दरवाजा उघडा होता आणि अशी काहीच नुकसान झाली नाही जे आम्ही अपेक्षा करत होतो की नुकसान झाली असावी. पण काय लोकांना का खोटं वाटतं माझं काय माहिती. ठीक आहे. तर तुम्हाला सांगू काय, अजूनही माझा जो बी पी लोचा त्रास होता ना, ते कळत नाही आहे की अचानक अशक्तपणा आला आहे. आणि रिसेंटली पी सी ओ डीचा पण त्रास डिटेक्ट झाल्यामुळे मला पिरियडसुद्धा जवळपास आता 2-3 महिने झाले आलेले नाही आहे. तर दवाखान्यात ट्रीटमेंट चालू आहे त्याच गोष्टीची. खूप अशक्त म्हणजे खूप जास्त अशक्त आहे. 3 महिने झाले पिरियड आलेले नाही आहे. तर त्यामुळे मी मम्मीला ठेवून घेतलं आणि मला भयानक अशक्तपणा येतो आहे, चक्कर येते आहे, कंटिन्यू जेवण पण जात नाही आहे. तर मम्मी म्हटली अजून 2-3 दिवस मी राहते, कारण तिला तिकडे पण काम आहे, काही शेतातले पण कामं आहेत आमच्या बुलढाण्यामध्ये. तर मुलांसाठी ते नाश्ता बनवत होती. तर हे थालीपीठ आहे, गोबी किसलेला आहे आणि बाकी तुम्ही पाहिलंच असेल मेथी आणि कोथिंबीर चिरून टाकली आणि खूप छान असे थालीपीठ लागतात हे. तोंडाला अजिबात चव नाही आहे. तर मी म्हटलं जे तू माझ्यासाठी बेस्ट बनवायची ना लहानपणी ते सगळं बनवून खाऊ घाल. कारण नॉर्मल स्वयंपाक तर आपण रेग्युलर खातोच, पण मला जे आवडत होतं लहानपणी, ज्याने मला चव यायची ते सगळं दे. मी खूप प्रयत्न करत होते की मुलांसोबत खेळावं, मम्मीसोबत गप्पा वगैरे मारावं. थोडंसं काम केलं किंवा थोडंसं चालले जरी तर एनर्जी डाऊन होती आहे. आणि कंटिन्यू तुम्ही सजेस्ट केल्याप्रमाणे गुळाचं पाणी पिलेलं आहे, एनर्जल वॉटर, फ्रूट्स कंटिन्यू चालू आहे, नारळ पाणी पण चालू आहे. ते सगळ्या गोष्टी प्रॉपर मी करते आणि पाण्याचा इंटेक पण भरपूर आहे. गोड तुम्ही पार्ले बिस्किट आणि पार्ले बिस्किट पाण्यात भिजून खा असं सांगितलेलं, ते सुद्धा माझं चालू आहे. जेव्हा जेव्हा चहाची वेळ येते तेव्हा तेव्हा असंच गोड काहीतरी खाते. पण होत नाही आहे. मे बी बघूया काय होते. तुम्हाला मी लवकरच कळवेलच नेमकं काय झालं आहे. बट ठीक आहे. आज शाळेचा पहिला दिवस आहे वैष्णवीचा, म्हणजे दिवाळी सुट्टीनंतर. आणि हा व्हिडिओ मी 2 दिवसांनी टाकते, म्हणजे लेट झालं आहे. 1 दिवस गॅपच घेते आहे मी, कारण रोज रोज व्लॉग करणं पण मला होत नाही आहे शक्य. तर तिला मी खूप मोटिवेट करत होते. तिला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. म्हटलं काय काय झालं दिवाळीमध्ये, मजा मस्ती केली. ते आता सगळं विसरायचं. इथून पुढचे 6 महिने खूपच महत्त्वाचे आहेत, कारण आता तू 5वीला जाणार आहेस. आणि एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा चॅप्टर आपल्याला शिकवलं तर तो रिवाइंड कसा करायचा, म्हणजे आपल्याला जे 20 मिनटं मिळतात शेवटचे, तेव्हा आपण ते एकदम हे करायचं, विचार करायचा की दिवसभरात मॅमने काय शिकवलं आहे. त्यानंतर घरी येऊन थोडंफार खेळायचं, मजा मस्ती करायची आणि कॉन्फिडेंटली एखादी गोष्ट नाही आली की मॅमला विचारायचं. आणि ऑलरेडी तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिचा एकदम छान रिमार्क असतो स्कूलमधनं, त्यामुळे तो टेन्शन नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या आणि तिला मी शेअर करत होते. तर लोकांना वाटत असेल की मी कुणाला तरी टोमणे मारते टायटल आणि थंबनेलसाठी, तर तसं नाही आहे. मी बरेच कमेंट हल्ली डिलीट मारते आहे. तरीही आपला जो हेट कमेंटचा रेशिओ आहे ना, पूर्वी म्हणजे जास्त हेट असायचे आणि पॉझिटिव्ह हे जास्त कमी असायचे. पण आत्ता पॉझिटिव्ह कमेंट्स खूप जास्त आहे आणि मोजकेच 2 ते 3 हेट कमेंट येतात. मग मला वाटते की ते 2-3 तरी आपण का ठेवावे. आणि अजून 2-4 कमेंट्स असे आहेत की तू हॉटेलला जे मी गेले होते ना, रस्सा, मटण रस्सा वगैरे सचिनला खायचा होता. तर म्हणे जरा तरी मुलींसारखं बस म्हणे, काय ते पुरुषांसारखं बसते, तुला शोभतं का, तुझे मुलं हेच आदर्श घेणार. मला एक गोष्ट कळाली नाही, तो व्हिडिओ बघा तुम्ही, मी टाकलेला आहे शॉर्टमध्ये. काय पुरुषांसारखं मी काय बसले त्यात. इंडियन बैठक स्टाईल आहे ती आणि त्यात पुरुषांसारखं बसण्यासारखं काहीच नाही आहे, नॉर्मल बसले आहे मी. म्हणजे आपण कुठल्या दृष्टीने एखाद्या बाईला बघतो हे आपणच ठरवायचं ना, की ती कशी कम्फर्टेबल आहे किंवा मी कशी कम्फर्टेबल आहे. आणि मला त्यात काहीच वाटलं नाही. म्हणजे एखादी बाई व्हिडिओ बघण्यासाठी येते का नेमकं फक्त चुका काढण्यासाठी येते. आणि कालच्या व्हिडिओला तर एक कमेंट अशी होती, मी ती कमेंट डिलीट मारली, की मुद्दाम वडील जात असताना मुलांना समोर आणून रडवते ही व्ह्यूजसाठी वगैरे, असं काहीतरी होतं. भली मोठी कमेंट होती.
तर मुद्दामून करतेस. असं कसं मी मुद्दामून करणार? मुलांना माहिती असते संध्याकाळी 5 वाजता हा जातो आणि मुलं माझ्या असतात तिथे. आजूबाजूला खेळायला त्यांना कोण नाही आहे, तर ते घरातच असतात. त्यांना कळत नाही का आपले वडील चालले वगैरे, आणि का मुद्दामून रडवणार? आई मी आहे का तुम्ही आहे? म्हणजे मला माहिती आहे ना माझ्या मुलांचं कसं आहे, काय आहे. तर लिटरली तुम्ही एखादा व्हिडिओ बघता, त्या व्हिडिओच्या पाठीमागं काय स्टोरी असते तुम्हाला 10 मिनिटामध्ये कसं काय कळणार? त्याच्यामागे बरीच वेगवेगळ्या स्टोऱ्या असतात ना. वडिलांना पण मुलांना बघायचं असते एकदा डोळे भरून, ठीक आहे. मुलांना पण वडिलांना बघायचं असते. एक गोष्ट वेगळी आहे की बाबा मुलगी रडत नाही, मुलगा रडतो, पण याचा अर्थ हा थोडी ना आहे की मी मुद्दाम करते किंवा मुद्दाम रडवते. म्हणजे तुम्ही का शांत करायला येत नाही ना मुलांना. आणि एक कमेंट जरा जास्तच लागली मला की सासू असून जावायला नावाने आवाज काय देते ग. आता पहिली गोष्ट तर ज्यांनी कोणी कमेंट केलेली असेल त्या स्वतः एकतर वयाने खूप मोठ्या असतील, कारण ते माझ्या आईला आरेकारे बोलते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मम्मीने कधी सचिन इकडे ये रे तिकडे जा रे असं बोलली आहे का? सचिन इकडे या तिकडे जा, सचिन तुम्ही चहा घेणार का? म्हणजे प्रत्येक वेळा सचिन सचिन करत नाही ना माझ्यासारखं. जेव्हा खूप गरज असेल त्यावेळेसच, ठीक आहे. तर थोडंसं समजून घ्या, आमचा कम्फर्ट झोन आम्हाला माहिती आहे. 1,75,000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी अगदी 200 ते 300च कमी होते. गंगा आरतीला गेले आणि बरोबर आरती संपेपर्यंत पूर्ण झाले. सर्वात पहिली आरती मी मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्येच घेतली होती आणि मी कायम इथे येत असते. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक त्या स्पेशल टाईमला, माझ्या बाळाचा वाढदिवस असू दे किंवा माझं कुठलंही अचिव्हमेंट असू दे, काही पण असू दे, मी गंगा आरतीला येते. मला खूप शांत वाटतं, खूप जास्त प्रसन्न वाटतं. का कुणास ठाऊक, खूप सुंदर माझं कनेक्शन आहे इथे. खूप पीसफुल वाटतं इथे. आणि जे कोणी गोदा नदीच्या जवळ राहत असेल त्यांना माहिती आहे की काय सुख आहे इथे. मला माहिती आहे हे फार तर फार मला अजून 3 ते 4 महिनेच अनुभवता येईल. त्यात पण आपण काही कंटिन्यू येत नाही. पण जेव्हा केव्हा मला वेळ मिळते तेव्हा मी नक्कीच इथे येते. आणि प्रत्येक वेळा मी शूट नाही करत. तर आज आई होती सोबत, तर म्हटलं चला शूट पण करूया. आणि स्पेशल ओकेजन होतं आणि मला हेही खात्री होती की घरी जाईपर्यंत माझे 1,75,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले असतील. आणि मी घरी जाऊन बघितले तर खरंच ते पूर्ण झालेले होते. त्यानंतर आरती झाली आणि कपालेश्वर महाराजांच्या इथे आले. सर्वात आधी गणपती महाराजांचं दर्शन घेतलं आणि वरती जायला लागले. खूप भारी वाटत होतं. अक्षरशः अंगामध्ये एक वेगळीच तरतरी येते जेव्हा मी इथे येते. आणि तुम्ही दिवसभर माझा अवतार जर म्हणाल तर कसं होतं विचित्र. हे नंदी आहे प्राचीन काळातलं, आणि त्याच्यामागे काही स्टोरी असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता जर तुम्ही नाशिकच्या असाल तर. परिक्रमा केली, प्रत्येक पिंडचे दर्शन घेतले. मंदिराच्या आतमध्ये शूट अलाउड नव्हतं आणि बेसिकली मेन मंदिरात तर मी कधी शूटसुद्धा घेत नाही. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आता सचिनला घेऊन एक वेळा गंगा आरतीला यायचं आहे. कधी होईल ते मला माहिती नाही, पण खूप इच्छा आहे त्याला घेऊन यायची. बघूया कधी ते सक्सेस होतं. तर देवाचे दर्शन वगैरे घेतले. बराच वेळ आम्ही मंदिरात थांबलो. अजून एक गोष्ट की आज जे मी इथे आहे, माझे तुम्ही व्हिडिओ बघता, मला लाईक करता, कमेंट करतात, वाईट का असे ना, इट्स ओके. फक्त तुमच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आहे. आणि थँक्यू सो मच 1,75,000 हा माइलस्टोन पूर्ण करण्यासाठी.